नाही, तिच्या आवाजावरनं तरी ती मला नॉर्मल वाटली. ती काय इकडे येत नसते, 100% गॅरंटी. अगं सावे, तुझ्या 1000% गॅरंटीचं सोड, पण ह्या कृष्णाला भेटायला तुझी आई म्हणून येणार हाय कोण? लई मोठा गेम टाकला या म्हातार. म्हणजे तुझ्या कृष्णाईनं कुठून नवीन आई हुडकून काढली काय माहिती. ते स्टडी रूमचं लॉक काढल्यावर त्या तिरसटला माझ्यावर डाऊट तर आला नाही ना? तो म्हणला पण तुम्ही काय करताय म्हणून. त्यानंच तर हा सगळा डाव रचला नसेल ना? नाही, तो तिरसट तर जे मनात येईल ते बोलतोय. तो तर नसेलच. नंदाबाईंनी आणली असेल का माझी खोटी मदर माऊली? बलराम नाही, तो तर या भानगडीतच नाही पडायचा. तो तर फक्त पूजेचं मान मिळवण्याच्या नादात आहे. हे सगळं माहिती असणारा फक्त एकच माणूस आहे, विश्वंभर मामा. मग त्यांनी मला सांगितलं का नसेल? आई साहेबांनी मदर माऊलीला कॉल तर नाही केलाय, मग माझी मदर माऊली म्हणून कोणाला कॉल केलाय? आणि ती बाई पण कशी काय यायला तयार झाली? माझ्याच नाटकातली पात्र मलाच माहिती नाही. एक मिनिट मिस वशिला. झोप येत नाहीये का? हो ना सर. आता येते. बर, तुम्ही कोणतं पाप केलंय का? म्हणजे पाप 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 पुण्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पाप पुण्य ते कळलं मला सर, पण असं का विचारताय? नॉर्मली पापी माणसांना झोप लागत नाही ना. सॉरी सर, पण तुम्ही पण तर जागेच आहात की. स्मार्टी, मी तेच म्हणणार होतो की पापी माणसांनाही झोप लागत नाही आणि नॉर्मली विचार करणाऱ्या माणसांनाही झोप लागत नाही. आणि साधारणपणे मी विचार करतो. आला मोठा विचार करणारा तिरसट कुठला. हे बघा, हे बघा, हेच मनात जे घाणेरडे विचार करता ना, ते पहिला बंद करा. अच्छा, विचारी माणसं दुसऱ्याच्या मनातला पण एवढा विचार करतात होय? सर, कसलं टेन्शन आहे का तुम्हाला?
टेन्शन नाही, पण एक शंका आहे. तसं तुम्हाला सांगायला काही हरकत नाही म्हणा, त्या मंदिरातल्या मीटिंग विषयी. अच्छा, ते दागिने पॉलिश करण्यासंदर्भातली. तर एक बोलू का? मला असं वाटतं त्या मीटिंग मध्ये काही अर्थच नव्हता. मुद्दा म्हणून तो मुद्दा उकरून काढल्यासारखं झालं बघा. एक्झॅक्टली. मला हाच डाऊट होता की पॉलिसचा विषय कुठून निघाला मध्येच. सॉरी सर, म्हणजे माझा खरं तर तो विचारण्याचा हक्क नाहीये, पण तरी एक शंका म्हणून विचारते. ते भैरव देवाचे सगळे दागिने तुम्ही सेफ ठिकाणी ठेवलेत ना? ऑफकोर्स. हा, मग कशाला टेन्शन घेताय? ते दागिने काढा, त्यांना द्या आणि परत नेऊन ठेवा. मिस वशिला, तुम्ही मूर्ख नाहीये मला कळलंय. तरी पण हे मूर्खपणाचा सोंग का घेता? एरवी तुमचं डोकं इतकं चालतं, एवढी बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात येऊ नये. अहो, हे सगळं मी दागिने कुठे ठेवले ते जाणून घेण्यासाठीचा प्लॅन आहे. अच्छा, खरं सांगू का सर, मी खरंच मूर्ख आहे. हो, म्हणजे तुमच्या इतकं तिरकं डोकं कोणाचं चालणार नाही बघा. तुम्ही कॉम्प्लिमेंट म्हणून पण घेऊ शकता, म्हणजे कॉम्प्लिमेंटच आहे. मिस वशिला, माझं नाही, तुमचं डोकं जास्त तिरकं चालतं. नाही म्हणजे हॉटेल, मंगळसूत्र, हा माझा हजबंड, हनी, डार्लिंग, ही सगळी नाटकं कोणाची होती? सॉरी 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 मी काय पाहिलं नाही, ऐकलं नाही. ते पोलीस स्टेशन नाही, लॉज नाही, मंगळसूत्र नाही, अरे काही ऐकलं नाही. म्हणजे मी जातो आता. यू कंटिन्यू. हा ते मी लगेच जातो. कुठे गेले अर्जुन दादा? आता तरी ते होत अर्जुन, तुम्ही कळत पंकज, फालतुगिरी बंद. हे झाड आहे ना, झाडावर लटकवेन. तुम्ही कशाला लटकवताय? तुम्ही फक्त सांगा, मीच आपला जाऊन असा लटकून बसतो. तर पंकज, विश्वंभर मामांचा फसलेला कोकण दौरा काय? आमची झाली आहे ना ओळख परवा. एवढा वेळ जागा कसं काय? तुम्हाला तर माहिती आहे ना, आपण रात्रीचा राजकीड आहे. कोणी रात्र मिळते का जरा शोधत होतो, तेवढ्यात तुम्ही दिसलात. आता आमचं तुमच्यासारखं आहे का? पोलीस स्टेशन, लॉज. पंकज, विंचवाची चप्पल आहे तुझ्या बापाची. हं? स्वतःच्या मुलाचं रक्त प्यायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही तुझा बाप. हजार वेळा सांगितले, त्याच्या चपलेत पाय घालायचा नाही म्हणून. माझ्याशी त्याच्यासारखं वागायला जायचं नाही. निघ. सॉरी माय मिस्टेक. म्हणजे मगाशी ते असंच बोललो मी. तुम्ही असं सिरियसली मनाला लावून घेऊ नका. बाकी जोडा छान आहे. अरे देवा, फोन उचला मामा, फोन उचला. विश्वंभर मामांना उचलायचं नव्हतं का? असं कळलं की मला कोण आहे नवीन आहे ते. काय नवीन मांडून ठेवलंय मी कसं बघणार आहे? सुरकी,
हा सावित्रीताई. तर की विश्वंभर मामांना पाहिलंच ना तू? मामासाहेब ते सावित्री, आई साहेब तुम्ही? अगं आम्ही नाही तर कोण असणार? आमच्याकडे काही काम होतं का? बोल ना. हा ते जरा सुरखी तुला काम होतं ना, जा ना. ते मोना मामींकडे काम होतं. अगं वहिनी आणि विशू दादा ना त्र्यंबकेश्वरला गेलेत. ध्वज संकल्प आहे ना, त्याची शांती करायला. अच्छा. आपले भुजबळ आहेत ना, त्यांनी सांगितलंय. बर. पण काय ग, तुझं वहिनीकडे काय काम आहे? पत्रिका दाखवायची आहे की हात दाखवायचा आहे? नाही नाही, काळजी करू नकोस, पत्रिका दाखवल्यात आम्ही. का का म्हणजे तुझी आई आली. आली? कुठे? अगं तुझी आई आली ही सांगेल तुला. अच्छा. झाला का फोन आईशी? सावे हातांचे यांनी कोणाला फोन केलाय ते बघता येईल. अगं बोललीस का आईशी? नाही ना, ते फोनच लागत नाहीये माझ्या फोनवरून. काहीतरी प्रॉब्लेमच झालाय. किती पण कॉल केला तरी ड्रॉपच होतोय. तुम्हीच लावा ना फोन. हा तुम्हीच लावा. ते काय ना, बरेच दिवसांपासून बोलले नाही ना आई सोबत, म्हणून रुसून बसलीये बघा. तुम्ही करता? अगं मग कर ना तूच. आमच्या फोनला काय लॉक नसतं तुम्हा मुलांसारखं. तर लाव. अरे देवा, यांनी पण माझ्याच हातात फोन द्यावा. आता मला कसं कळणार कुठल्या नावाने नंबर सेव्ह केलाय ते? काय करू काय करू? अगं लाव ना फोन. हो लावते. लागलात? कशी का तू वेगळी लागलं का? नाही नाही थांब आम्ही उचलतो. नाही नाही नको, मी उचलते. तुम्ही फोन लावा ना. बर. हा बेल वाजते, धर. लगेच? हा हा द्या. टायमिंग बघून ठेवायला पाहिजे. तसं पण आईसाहेब म्हणल्यात त्यांच्या फोनला लॉक नसतंय. कोण आहे ही आई? नंबर लिहावं म्हणलं तर चान्स मिळाला. अगं फोन कानाला लाव. हो हो ते बघत होते. तुम्हाला किती रेंज आहे? मला काहीच रेंज नाहीये. अरे देवा, ही जी बाई माझी आई झाली ती पण फोन उचले ना. हेच कामात त्या वाटतं आत्ताच. लागला का? नाही ना. मिस वशिला, या तुमच्या खासगी खुशामती करायचा पगार देतो मी तुम्हाला. वेळ बघा, बॉसच्या घरी राहता म्हणून दरवेळेला मोबा नाही मिळणार आहे. हा, आणि कृष्णाई, तू यांना ना आता डोक्यावर चढवून ठेवू नको. उचलला. चला, 3 मिनिटात तुम्ही मला गाडीपाशी हव्यात. अगं जा, नाही तर भडकलतो. जा दे इकडं. अगं दे. जा जा जा. कट झाला. हा अर्जुनराव, घेऊन या दागिने. तुमचे दागिने आहेत? अहो तसं नाही, म्हणजे भैरव देवाचे मानाचे दागिने घेऊन या असं मी म्हणतोय. आणतो. पुजारी दादा, हा. विश्वामित्रजी महाराज आहेत ना अजून? आहेत ना, आपल्या मठातच त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे. आम्हाला जरा भेटायचं होतं त्यांना. ठीक आहे, आजच निरोप पाठवतो.
अरे 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 काय झालं? सावकाश रे बलराम. पाणी तहान. पी 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 पी. अरे तोंडचं पाणी पळालं असेल ना. हा? ते दमला असशील. पी हा, पाणी पी. दागिने दागिने घेतला असतील ना. अर्जुन दागिने घेतले का? काय हो, कुठे आहे दागिन्याची पेटी? सगळे दागिने कशाला? अहो मीटिंग मध्ये ठरलं होतं ना, भैरव देवाचे दागिने पॉलिश करून घ्यायचेत म्हणून. बाळासाहेब, मला असं वाटतंय की तुम्ही तुमचे कान साफ केले पाहिजे. नाही, गरज आहे, लवकर करून घ्या. बाळासाहेब, मला असं वाटतंय की तुम्ही तुमचे कान साफ केले पाहिजे. नाही, गरज आहे, लवकर करून घ्या. काय पुजारी काका, जाम सांडेबाई मीटिंग मध्ये काय म्हणाले होते की भैरवाचे जे मानाचे दागिने आहेत त्यापैकी एका दागिन्याला पॉलिश करायचे. मग एका दागिन्यासाठी संपूर्ण पेटी कशाला? नाही, त्या म्हणल्या होत्या, पण बाकीचं दागिने पण बघितलं तर काय बिघडणार आहे काय तवा? होय कृष्णाई, बरोबर आहे ना. तूच तर त्यावेळेतल्या मीटिंग मध्ये म्हणला होता की हे सगळं आधीच करून पाठवायला काय झालं होतं म्हणून. आता आलेलेच आहेत ज्वेलर आपल्याकडे, तर सगळे दागिने चकाचक करून घेऊ. आणि सगळ्यांसमोर जर होणार आहे तर मग कुणाला कशाला काय प्रॉब्लेम पाहिजे. मला गरज वाटत नाही त्याची. मी ऑलरेडी चेक केलेले. हा, त्या ज्या बोलतायत ना ते बरोबर आहे. एकाच दागिन्याला पॉलिशची गरज आहे. अरे वा, होऊन जाईल. मी आणि माझे कारागीर कुठे बसू ते सांगा. तुमच्यापैकी तिथे कोणी थांबा, म्हणजे कसं विश्वासाचा घोळ नको. अरे मग बलराम आहे ना, एकदम करेक्ट माणूस आहे बलराम, माझा सर्वात विश्वासू माणूस. आता हा जो दागिना आहे ना, तो बलरामच्या जबाबदारीवर मी तुमच्यापर्यंत पोहोचव. आता हा जर दागिना हरवला तर जबाबदारी कोणाची? बलरामची. मग मी कॉलर कोणाची पकडणार? बलराम. आता अरे, तू काल इतका इंटरेस्ट घेतला होतास या सगळ्या गोष्टींमध्ये की आता माझी मनापासून इच्छा आहे की तूच ही जबाबदारी घेतली पाहिजेस. आणि हल्ली तुला उद्योग काय आहे? तुझं तंगड मोडलंय, दंड नाही मारतायत, बैठका नाही मारतायत. किती वेळ लागणार? 4 ते 5 तास लागतील. अरे मग तर एकदम करेक्ट माणूस आहे आमचा बलराम. निघतो मी आता. बलरामराव, बसा तुम्ही. सोनाराजवळ बसलं म्हणजे चाकाकी येईल तुम्हाला. चला, दागिने पॉलिश करायला कुठे बसायचं ती जागा दाखवतो. या. अर्जुन, मग तुझा सगळा मेंढा उतरावला ना तर नावाचा बलराम नाही. एका पायाला प्लास्टर आहे ना माझ्या, नाही तुझ्या अख्खी बॉडी प्लास्टर मध्ये गुंडाळी ना तर नाव बलराम सांगणार नाही.
मनातल्या मनात प्रतिज्ञा करून झाली असेल ना, तर निघ. नाही म्हणजे कवठेकरांच्या इज्जतीचा प्रश्न आहे.